इराण मागे हटेना, इराणकडून मिसाईलचा व्हिडिओ जारी करून इस्रायल आणि अमेरिकेला दिला इशारा। इस्रायल इराण युद्ध लवकर संपण्याची शक्यता धुसर, युद्ध आणखी 4 किंवा 5 आठवडे चालू शकतं। ट्रम्प यांनी वर्तवली शक्यता, युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणकडून फतेह 2 हायपरसोनिक मिसाईलचा वापर, काही क्षणांमध्ये टार्गेट हिट केल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर। सौदी अरेबियाची राजधानी रियादमधील अमेरिकन दूतावासावर इराणकडून ड्रोन हल्ला, 2 सशस्त्र ड्रोन्सद्वारे भीषण हल्ला, दोन्ही देशांमधील तणाव अगदी टोकाला। दुबईमधील एका इमारतीवर इराणचा ड्रोन हल्ला, अमेरिकन लष्करी कर्मचारी तैनात असलेल्या इमारतीवर हल्ला। दुबईहून एमिरेट्सचं पहिलं विमान मुंबईत दाखल, दुबईहून 388 प्रवासी मुंबईत दाखल, दुबईमधून काही मोजक्याच विमान सेवांना परवानगी मिळाली। सौदी अरेबियामधील जेद्दामध्ये अडकलेल्या भारतीयांना आज विशेष विमानानं परत आणलं जाणार। इंडिगोच्या 10 विशेष विमानांमधून अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप भारतात आणलं जाणार। इराण इस्रायल युद्ध आणखी पेटण्याची शक्यता, 14 देशांमधील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश, मध्य पूर्व देश तत्काळ सोडण्याचे आदेश, सुरक्षा धोक्यात असल्याचं सांगत इमर्जन्सी जारी। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा इराणचा दावा, नेत्यानाहूचं भविष्य अनिश्चित असल्याचा इराणचा इशारा। खामेनेईंच्या मृत्यूवर सरकारचं मौन, तटस्थ नव्हे तर ती जबाबदारीपासून पळवाट, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका, इराण इस्रायल संघर्षावर भारतानं तत्वनिष्ठ भूमिका घ्यावी, सोनिया गांधींची मागणी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर अलर्ट, जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा अधिक कडक, युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर। अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, 4 दिवसांपासून विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये आहे। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना। राज्यामध्ये आज धुलीवंदनाचा उत्साह, मुंबई पुणे नागपूरमध्ये रंगांची उधळण करत जल्लोष, डीजेच्या तालावर तरुणाईने धरला ठेका। धुळवडी निमित्त मुंबईमध्ये मराठी कलाकारांची होळी, मराठी रंगकर्मी धुळवडीचं आयोजन, रंगांची उधळण करत मराठी कलाकारांची धमाल मस्ती। आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहण, देशभरात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, पुणे आणि मुंबईमध्ये ग्रहण दिसणार। आज अनेक मंदिरं दुपारी बंद राहणार। आणि पहलगाम हल्ल्याचं चायना कनेक्शन, दहशतवाद्यांनी बैसारन खोऱ्याची रेकी करण्यासाठी वापरलेला गोप्रो कॅमेरा चीनमधील NIA आता ड्रॅगनकडे दाद मागणार।